मनसेने कंबर कसली, नाशिक शहरात भाजपाला देणार कडवे आवाहन। 2 वेळा महापौर असलेल्या भाजपने 5 वर्षात केले काय, मनसेच्या दिनकर पाटील यांचा प्रश्न। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक शहरात पक्ष विस्तारासाठी जोमाने कामाला लागली आहे। आगामी महापालिका निवडणुकीत सर्व 31 प्रभागात उमेदवार देणार असल्याची घोषणा पक्षाचे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी केली। त्यामुळे मनसे भाजपाला मोठे आव्हान देणार का, अशी स्थिती आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गुढीपाडव्याला मुंबईत मेळावा होत आहे। या मेळाव्यासाठी यंदा पहिल्यांदाच नाशिकमधून जोरदार तयारी करण्यात आली आहे। 7 ते 8 हजार कार्यकर्ते या मेळाव्याला नाशिकमधून उपस्थित राहतील असं नियोजन करण्यात आले। याबाबत मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी माहिती दिली। या मेळाव्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे। पक्षाचे पदाधिकारी सलीम शेख, सुजाता डेरे, ॲडव्होकेट रतनकुमार इचम, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, अंकुश पवार यांच्यासह अनेक पदाधिकारी सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले। आगामी काळात अन्य पक्षाचे कार्यकर्ते देखील मनसे पक्षात सहभागी होतील। आमच्याकडे कोणतीही सत्ता नसली तरी जनतेचे प्रश्न घेऊन लढण्याची आमची तयारी आहे। त्यामुळे लवकरच शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या प्रश्नावर आम्ही आंदोलन छेडणार आहोत। गेली 5 वर्ष महापालिकेत भाजपची सत्ता होती। 2 वेळा त्यांच्या पक्षाचा महापौर होता। त्यांनी गेल्या 5 वर्षात हजारो कोटी रुपयांचा निधी आणला। त्याचे काय केले? कोणती विकास कामे केली? शहरासाठी काय केले हे त्यांना सांगता येईल का? हे सर्व भाजपला आम्ही विचारू। त्यासाठी प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांचे मेळावे घेऊ, असे श्री पाटील म्हणाले। आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातून मनसेत प्रवेश केलेले दिनकर पाटील यांचा आत्मविश्वास वाढला आहे। त्यामुळे भाजपसाठी दिनकर पाटील हे डोकेदुखी ठरू शकतात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी नियुक्त करण्याचे सर्व अधिकार राज ठाकरे यांनी पाटील यांना दिले आहेत। त्यामुळे आगामी काळात शहराचे राजकारण कोणत्या दिशेने जाते आणि त्यात मनसेचे स्थान काय हे स्पष्ट होईल। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।